नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका पल्लवी रोहिदास मिरजकर, पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय, तासगाव. आज आपण इतिहास संशोधन प्रक्रियेची तोंडओळख करून घेणार आहोत. अगदी BA भाग 3, MA भाग 1 आणि 2 तसेच जे इतिहासाचे संशोधन करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचे हे लेक्चर महत्त्वपूर्ण आहे. इतिहास संशोधन म्हणजे काय हे पाहत असताना आधी आपल्याला इतिहासाच्या काही व्याख्या लक्षात घ्याव्या लागतात. इतिहासकारांनी अनेक व्याख्या यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. अगदी इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये चालत असणारा सततचा संवाद. त्याचबरोबर इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री नसून ते शास्त्र आणि कला आहे. ज्या माणसाला इतिहास नाही तो माणूस भरकटत जातो किंवा इतिहास शिकणं म्हणजे वेड्या गबाळ्यांचं काम नाही, अशा अनेक व्याख्या आम्ही सांगत असतो. परंतु इतिहास संशोधन म्हणजे काय, इतिहासाचे संशोधन कसे केले पाहिजे या अनुषंगाने आजचे आपण हे लेक्चर घेणार आहोत. आधुनिक काळामध्ये इतिहासाला शास्त्राचा दर्जा मिळाला व शास्त्रीय निकषावर इतिहासाचे संशोधन होऊन त्या आधारे इतिहास लेखन केले जाऊ लागले. खरं तर संशोधन किंवा रिसर्च म्हणजे आपल्याला आतापर्यंत ज्ञात असलेल्या अशा इतिहासातील अज्ञात धागे शोधून इतिहासाचे पुनश्च विश्लेषण करणे म्हणजे इतिहास असे आपण म्हणतो. खरं तर मानवी जीवनाच्या विभिन्न घटकांचा, गतकाळात घडलेल्या प्रसंगांचा, परिवर्तनाचा अभ्यास आपण संशोधनाद्वारे करत असतो. मानवाचा गतकाळ हा वर्तमानाप्रमाणेच मूर्त स्वरूपात आढळत नाही. तो अज्ञात असल्यामुळे त्याची माहिती करून घेण्यासाठी त्याचा शोध घ्यावा लागतो. गतकाळाची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला तत्कालीन साधनांचा अभ्यास करावा लागतो. संशोधनातून आपणास तत्कालीन मानवी जीवनाची संस्कृती, समाज जीवन, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. खरं तर कोणताही इतिहास हा अंतिम नसतो, कारण वेगवेगळे संशोधक, अभ्यासक त्यावर संशोधन करत असतात. एकदा का इतिहास लिहिला आणि तिथे तो इतिहास संपला असे आपण म्हणू शकत नाही, कारण संशोधन, रिसर्च पुनश्च आपल्याला संशोधन करायचं आहे. आजचा वर्तमान काळ हा उद्याचा भूतकाळ असणार आहे. अगदी आता मी जे तुम्हाला बोलले तो सुद्धा काळ आता भूतकाळामध्ये गेलेला आहे. जरी मी तुमच्याशी बोलत आहे तरी जो आपण एक एक सेकंद जो बोलत आहे तो मागचा काळ हा भूतकाळामध्ये जमा होत असतो. मानवी जीवनात अनादी काळापासून परिवर्तन, बदल हे होत आहेत आणि ते होत राहणार आहेत. या बदलांचा आपल्याला इतिहास लिहायचा आहे. खरं तर जसं मी आता म्हणलं तुम्हाला की संशोधन म्हणजे आपल्याला आतापर्यंत ज्ञात अशा इतिहासातील अज्ञात धागे शोधून त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा संशोधनाचा मूलभूत गाभा आहे असं आपण म्हणू शकतो. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही इतिहास हा अंतिम नसतो. हे जे दोन वाक्य आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. खरं तर बरेच लोक जे आहेत ते इतिहासामध्ये काय नवीन असं शोधणार आहे असं जे म्हणतात हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. गतकाळाची माहिती मिळवण्यासाठी तत्कालीन साधनाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. खरं तर इतिहास म्हणजे सातत्य आणि बदल यांच्यात असणारं एक सुंदर असं नातं आहे असं मी म्हणेन. मग हा सगळा भाग पाहत असताना किंवा इतिहासाची तोंडओळख करून घेत असताना इतिहासाचे लेखन करण्याची खरंच गरज आहे का? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की इतिहासामध्ये असं काय नवीन संशोधन तुम्ही करणार आहात असं बरेच जण प्रश्न विचारतात. एक 4 मुद्दे इथं मी तुम्हाला स्पष्ट करते. इतिहास लेखन करण्याची गरज या अनुषंगाने: चुकांची दुरुस्ती करणे, नवीन साधनांचा शोध घेणे,
त्याचबरोबर इतिहासाची पुनर्मांडणी करणे, भूतकाळाकडे पाहण्याचा बदलता जो दृष्टिकोन आहे तो इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर इतिहासाचे लेखन करत असताना इतिहासकाराची भूमिका काय असायला पाहिजे, तर संशोधकाने संशोधन करत असताना काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. खरं तर इतिहास लेखनात दोन्ही बाजूंचे वास्तविक व वस्तुनिष्ठ चित्रण होणे आवश्यक असते. जसं जर एखादं सत्य तुम्हाला सापडलेलं आहे संशोधन करत असताना, ते जर कटू असेल म्हणून ते लपून चालणार आहे का, तर नाही. ते कटू सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. इतिहासाकडे पाहताना संशोधकाने वकिलाच्या भूमिकेऐवजी न्यायाधीशाच्या भूमिकेतून पाहिले पाहिजे. कारण का, कधी, कसे, कोठे, कशासाठी असे अनेक प्रश्न संशोधक म्हणून किंवा इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपल्याला पडले पाहिजेत. इतिहासकार हा वर्तमानाचा प्रतिनिधी असतो. जरी तो वर्तमानाचा प्रतिनिधी असेल तरी वर्तमान बदलत असल्यामुळे इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता भासत असते. इतिहासात कागदपत्रांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जरी इतिहासकार डॉक्युमेंटच्या अनुषंगाने किंवा साधनांच्या अनुषंगाने एक व्याख्या करतात, ती म्हणजे प्रसिद्ध व्याख्या आहे, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जरी आज आपण असं म्हणत असलो की कागदपत्रांशिवाय इतिहास लिहिता येत नाही, तरी देखील हा न्याय सर्वत्र लागू होत नाही, हे अभ्यासक म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण का, तर कागदपत्राच्या बाहेर माणूस जगत असतो. सर्वच इतिहास हा कागदपत्रांच्या माध्यमातून पुढे आलेला नसतो. काही वंचितही राहिलेले असतात. तर कागदपत्रे ही मर्यादित इतिहास सांगतात, ही जी गोष्ट आहे ती संशोधकाने कायम लक्षात ठेवली पाहिजे. एखादं डॉक्युमेंट मिळालेलं आहे आणि तेच अंतिम आहे असं म्हणून चालत नाही. त्या अनुषंगाने आपल्याला आणखीन काही गोष्टी ज्या आहेत आपल्या विषयाच्या अनुषंगाने त्या आपल्याला पडताळल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत. म्हणून इतिहासकार हा चौकस बुद्धीचा असला पाहिजे. त्यानंतर येतो कागदपत्रांचा अस्सलपणा किंवा विश्वसनीयता. ह्या दोन बाबी फार वेगळ्या आहेत. म्हणून कागदपत्राच्या पुढे जाऊन संशोधकाने पुढचं पाहिलं पाहिजे. मी आता जसं म्हणाले की मला एक डॉक्युमेंट मिळालेलं आहे आणि तेच डॉक्युमेंट अंतिम आहे असं म्हणून चालणार नाहीये. त्यासाठी आपल्याला इतर काही साधने पाहावी लागणार आहेत. तत्कालीन म्हणजे त्या पिरियडमध्ये असणारे जी लोक आहेत त्यांच्या मुलाखती घ्यावे लागणार आहेत, सर्वे असणार आहे, सर्वेक्षण असणार आहे. तर ह्याही बाबी आपल्याला संशोधनामध्ये लक्षात घ्याव्या लागतात. त्या अनुषंगाने पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोतच. इतिहास म्हणजे जसे घडले आहे तसे सांगणे, परंतु एवढ्यावरच इथं थांबत नाही. इतिहास म्हणजे जसे घडले आहे तसे सांगणे हे खरं आहे, परंतु तसे का घडले याचाही अभ्यास संशोधकाने करणं गरजेचं आहे. हा अभ्यास करत असताना इतिहासाचे दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. दोन मुख्य हे प्रवाह जे आहेत, एक आहे लोक इतिहास आणि दुसरा आहे संशोधनात्मक किंवा वास्तववादी. लोक इतिहास तथा जन इतिहास हा जो आहे, ज्याला संशोधनाची चौकट असेलच असे नाही, कारण का तो मिथक स्वरूपाचा असतो. त्याच्यावर संशोधनाचे अथवा वास्तवाचे कोणतेही दडपण नसते. म्हणून अशा प्रकारचा जो इतिहास आहे तो लोकमानसात विशेष घर करून राहतो आणि लोकांच्या फार लक्षात राहतो. लोक इतिहासकार त्याला लोकमताप्रमाणे आकार देत असतात, म्हणून तो प्रत्येक लोकांच्या मनामध्ये असा इतिहास घर करून असतो. इतिहासाबद्दल अनेक वाद विवाद हे लोकांच्या मनामध्ये असतात. जे प्रश्न असतात ते सुटलेले नसतात. त्यामुळे त्यांचा बघण्याचा एक अँगल जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीने पुढे येतो. त्यानंतर आहे संशोधनात्मक तथा वास्तववादी इतिहास. हा खरं तर इतिहास लेखनाचा गाभा मानला जातो किंवा इतिहासाचा आत्मा मानला जातो.
हा लोक इतिहास अथवा जन इतिहासाच्या अगदी विरुद्ध आहे. कारण का तर यामध्ये ऑथेंटिकपणा जो आहे, वस्तुनिष्ठता, याला अत्यंत महत्व आहे. आता आपण इतिहासाची तोंडओळख करून घेत असताना ह्या ज्या सगळ्या बाबी पाहिल्या, त्यानंतरची जी महत्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे संशोधन प्रक्रिया. मग त्याच्यामध्ये जसं आपण पहिलाच मी तुम्हाला सांगितलं की इतिहास संशोधनाची प्रक्रिया ही निरंतर आहे, प्रदीर्घ प्रक्रिया आहे. एक संशोधन झालेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण संशोधन थांबलं त्या विषयाचं असं कधीही होत नाही. त्यानंतर संशोधनाची जी प्रक्रिया आहे त्यामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विषयाची निवड आणि प्रस्तुतता. हा विषय का महत्वाचा आहे, तुम्ही जो विषय निवडणार आहे त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे का, त्याचबरोबर पूर्व संशोधनाचा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे, त्या विषयाची अपूर्वता तुम्हाला पडताळून पाहायची आहे. याआधी या विषयाला अनुसरून कुणी संशोधन केलेलं आहे का, त्यांचा अँगल कुठला आहे, मग तुम्ही नवीन काय करणार आहात तुमच्या संशोधनामध्ये हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर आहे समस्या सूत्रण किंवा गृहीतकांची निश्चिती करणं. एक समस्या घेऊन, एक प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला संशोधन करायचं आहे. जसं मी तुम्हाला आता म्हणलं की समाजासाठी तुमच्या संशोधनाचा काय उपयोग होणार आहे का, हे तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे संशोधनाचा प्रस्ताव तयार करणं, साधन सामग्री संकलन आणि व्यवस्थापन. मग तुम्हाला साधन सामग्री जे आहे, जे तुम्ही तुमच्या संशोधनासाठी टूल्स जे यूज करणार आहात किंवा वापरणार आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला साधनांचं संकलन करायचं आहे. ते संकलन करत असताना तुम्हाला प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस, प्रकाशित, अप्रकाशित अशा प्रकारे सगळ्या त्या मेथड आहेत. फाईल मेथड आहे, त्यानंतर तुम्हाला कार्ड पद्धती आहे. ह्या ज्या पद्धती आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर संशोधन करणं फार सोपं जाऊ शकतं. कारण संशोधन करत असताना आपल्याला आपल्या विषयाशी संबंधित किंवा अन्य इतरही डॉक्युमेंट तुम्हाला मिळत जातात किंवा संकलन करत असताना अशा काही गोष्टी मिळतात की त्या अत्यंत नवीन असतात पण तुमच्या विषयाशी त्या संबंधित नाहीत. अशाही गोष्टी तुम्हाला मिळत असतात. जे काय मिळालेलं आहे त्याचं संकलन करून त्याला तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे साधनांची चिकित्सा करायची आहे, जे अंतरंग परीक्षण, बहिरंग परीक्षण म्हणून आपण अभ्यासतो. म्हणून या ठिकाणी हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या मुद्द्यांवर, प्रत्येक मुद्द्यांवर एक वेगळं प्रेझेंटेशन आपलं होऊ शकतं. साधन सामग्रीचं वर्गीकरण, विश्लेषण आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे अहवाल लेखन किंवा तंत्र पद्धती. तुम्ही कुठली मेथड याच्यामध्ये वापरणार आहात त्याचाही समावेश इथं होतो. तर या मुद्द्यांवर सविस्तर आपण अभ्यास करण्यासाठी पुढील लेक्चरमध्ये आपण भेटूयात. आता इतिहासाची ही जी तोंड ओळख करून घेतलेली आहे, या तोंड ओळखीमधून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.